बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे. एकाचे अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो. कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके. एकाचे अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो. तुका म्हणे दिली चेतवणी सुनी कौतुका वाचोनी नाही छळ. एकाचे अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो. विठ्ठल विठ्ठल जे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता. बहुत सोशिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे. एकाचे अंगी हे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी खुर्चीवर जे लोक बसलेत ना त्यांनी फक्त पायातले चपला बुट बाजूला काढून ठेवा. एक तर खुर्चीवर बसलंच नाही पाहिजे. तरी पण ज्याला प्राकृतिक त्रास आहे, ज्याला मांडी घालून बसणं शक्य नाही, ज्याचं कंबर दुखतंय, ज्याची पाठ दुखती, ज्याला शारीरिक त्रास आहे, तर अशा माणसांनी नाईलाज म्हणून कीर्तनामध्ये खुर्चीचा वापर जरूर करावा. पण ज्याला काहीच झालेलं नाही त्यांनी बाबूराव की म्हणून खुर्चीवर बसणं योग्य नाही, चांगलं नाही, चांगलंच नाही. कारण तुम्हाला सांगतो नियम असा आहे, ऐका. संप्रदायाचा नियम असा आहे, ही जी नारदाची गादी आहे या गादीपेक्षा उंच आसन श्रोत्यांचं नसलं पाहिजे. नारदाच्या गादीपेक्षा उंच आसन श्रोत्यांचं म्हणजे ऐकणाऱ्यांचं नसलं पाहिजे. हा संप्रदायाचा नियम. एवढे करून ज्याला त्रासच आहे, आता ज्यांना शक्यच नाही, पायाचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, प्राकृतिक ज्याला अडचण आहे, शारीरिक ज्याला अडचण आहे, तर त्यांचा नाईलाज आहे. तेव्हा अपवाद म्हणून त्यांना सूट आहे. पण त्यांच्याबरोबर त्या सुटीचा फायदा कोणी नाही घ्यायचा, कोणी नाही घ्यायचा. ज्याला गरज आहे त्यांनी खुर्ची वापरा, पण ज्याला गरज नाही ना त्यांनी मस्तपैकी मांडी घालून श्रद्धायुक्त अंतःकरणाने. तुम्ही एक मिनिट ऐका, श्रोत्याची भूमिका कशी असली पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये, आवाज कमी राहू द्या थोडा, श्रीमद भागवतामध्ये बर का, वक्ता कसा असावा, कथा सांगणारा वक्ता कसा असावा, वक्त्याची योग्यता काय असावी, वक्त्याचा अधिकार काय असावा, हे वर्णन शुकाचार्यांनी परीक्षितीच्या समोर अगोदर केलं. आणि वक्ता कसा असावा हे सांगितल्यानंतर श्रोता कसा असावा हे नंतर सांगितलंय. कथेमध्ये, कीर्तनामध्ये ऐकायला बसलेल्या श्रोत्याची अंतःकरणाची अवस्था म्हणजे मनोभूमिका काय असावी, तर शुकाचार्यांनी परीक्षितीला फार गोड सांगितलंय. एक मिनिट ऐका, परीक्षिती कोण आहे? परीक्षिती कोण आहे? तर नुसता राजा नाही, नुसता राजा नाही. मग ऐका, या हिंदुस्थानचा चक्रवर्ती सम्राट आहे तो. परीक्षिती कोण आहे? अखंड हिंदुस्थानचा चक्रवर्ती सम्राट आहे तो. पण एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट राजा शुकाचार्यांच्या समोर जमिनीवर खाली मांडी घालून बसलाय. आणि शुकाचार्य कोण आहे? शुकाचार्य बैरागी आहे, शुकाचार्य गोसावी आहे, शुकाचार्याकडे ऐश्वर्यच नाही, भनंग शुकाचार्य, अंगावर त्यांच्या लंगोटी सुद्धा नाही असे शुकाचार्य. पण शुकाचार्य उच्च आसनावर आहे. शुकाचार्यांना बसण्याकरता व्यासपीठ आहे. आणि चक्रवर्ती सम्राट राजा जमिनीवर मांडी घालून बसलेला आहे. राजाच्या मनात म्हणजे ऐकणाराच्या मनात ऐकत असताना भूमिका काय असावी, तर श्रीमद भागवतात स्वस्मिन तीनत्व भावना, स्वस्मिन तीन भाव असावा. सांगणारे तुम्ही
नारदाच्या जागेवर श्रेष्ठ आहात आणि आम्ही ऐकणारे दीन आहोत पामर या भावनेतून ऐकणारांनी ऐका विठ्ठला. असू द्या. आता आम्ही असं समजतो का जे जे खुर्चीवर बसलेले ते सगळे अपंग आहे, त्यांना त्रास होतो असं हा चालेल चालेल असं मानतो. तुमची मोडतोड झालेली आहे बुवा, आहे की नाही? तुम्हाला माफ. ऐका आता, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी खेद व्यक्त केलाय. खेद व्यक्त केलाय. महाराज या अभंगामध्ये खेद व्यक्त करतात, पण महाराजांनी जो खेद व्यक्त केला तो अति तीव्र खेद व्यक्त केलाय. परवलीचा खेद व्यक्त केलाय, टोकाचा खेद व्यक्त केलाय. अति तीव्र, अतिशय तीव्र असा खेद व्यक्त करतात या अभंगामध्ये तुकाराम महाराज. ठीक आहे, प्रश्न असा आहे, कोणाविषयी खेद व्यक्त करतात? तीव्र खेद व्यक्त करतात, पण कोणाविषयी खेद व्यक्त करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण महाराजांच्या गाथ्यात खेद व्यक्त करणारे बरेच अभंग आहे. हा काही एकच अभंग आहे असं नाही, असे बरेच अभंग आहे आणि प्रत्येक अभंगाच्या भूमिका भिन्न भिन्न आहे, वेगळे वेगळे आहे. कसं? ऐका, काही अभंगामध्ये देवाविषयी खेद व्यक्त केलेला आहे, काही अभंगामध्ये देवाविषयी खेद व्यक्त केलेला आहे, काही अभंगामध्ये स्वतःविषयी खेद व्यक्त केलेला आहे आणि काही अभंगामध्ये जगाविषयी म्हणजे जीवांच्या विषयी खेद व्यक्त केलेला आहे. पैकी या अभंगामध्ये तीव्रतेने खेद व्यक्त करतात तर कोणाच्या विषयी? तर या मृत्यू लोकातल्या यच्च यावत जीवांच्या विषयी अतिशय तीव्र अशा स्वरूपाचा महाराज खेद व्यक्त करतात. विठ्ठला काय जीवाच्या विषयी खेद व्यक्त करतात या अभंगामध्ये. पण एक ऐका, जीव म्हणजे फक्त नरदेहात जन्माला आलेले तेवढेच नाही. जीव म्हणजे फक्त मनुष्य देहात आहे तेवढेच जीव नाही. मग 184 योनीमध्ये, ऐका, 84 लाख योनीमध्ये जन्म मरणाचं परिभ्रमण करणारे जेवढे जीव, त्या सगळ्या जीवांच्या विषयी खेद व्यक्त करतात जगद्गुरु तुकोबाराय. ठीक आहे महाराज, जीवाच्या विषयी खेद व्यक्त करतात, पण का म्हणून खेद व्यक्त करतात? खेद व्यक्त करण्याचा विषय काय? ऐका, खेदाचा विषय तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत या जीवानी किती सोसलंय, किती सोसलंय, किती सहन केलंय, अमाप सोसलंय, अमाप सोसलंय. आतापर्यंत जीवानी किती भयंकर सोसलंय. ऐका, जीवानी आतापर्यंत जे सोसलं ते शब्दांनी सांगता येत नाही, म्हणून महाराजांनी अभंगाच्या सुरुवातीला शब्द वापरला, बहुत सोशिले. आतापर्यंत किती सोसलं? बहुत सोशिले, खूप सोसलंय. जीवानी आतापर्यंत खूप दुःख पचवलंय, भयंकर दुःख आतापर्यंत जीवानी भोग. ऐका, एक नाटाचा अभंग असा आहे महाराजांचा. महाराज म्हणतात, जीवानी आतापर्यंत भोगलेल्या, ऐका बरं का, जीवानी आतापर्यंत भोगलेल्या दुःखांचा पाढा एखाद्या दगडा पुढे वाचला म्हणतात, जीवानी आतापर्यंत भोगलेल्या दुःखांचा पाढा एखाद्या दगडा पुढे वाचला तर जीवाचे दुःख ऐकून दगड फुटून जाईल, त्याला सुद्धा सहन होणार नाही ऐकण्याकरता. एवढं भयंकर दुःख, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलाशे. महाराज, एवढं भयंकर दुःख आतापर्यंत प्रत्येकाच्या जीवानी सोसलेलं आहे. बहुत सोशिले, बहुत. आणि एक मिनिट परत ऐका, हे काय तुम्हाला सांगू का, खेद कोण व्यक्त करतं? खेद कोण व्यक्त करतं? तर त्रिकालज्ञ आहे. तुकोबाराय कोण आहे? त्रिकालज्ञ. त्रिकालज्ञ, त्रिकालज्ञ म्हणजे त्यांना भूतकाळाचं यथार्थ ज्ञान आहे,
वर्तमानाचं यथार्थ ज्ञान आहे, भविष्याचं यथार्थ ज्ञान आहे. भूत भविष्य वर्तमान या तीनही काळाचं यथार्थ ज्ञान ज्यांना, असे त्रिकालज्ञ तुकोबाराय जीवाच्या भूतकालीन दुःखाच्या स्मरणाने व्यथित होऊन हा खेद व्यक्त करतात की बाप रे बाप, आतापर्यंत जीवानी किती सोसलंय विठ्ठल. त्या पंचदशीमध्ये विद्यारण्यांनी, पंचदशी नावाच्या ग्रंथात विद्यारण्य स्वामींनी बुद्धीचे स्तर सांगितले बरं का. बुद्धीचे स्तर सांगितले. या बुद्धीच्या स्तरामध्ये बुद्धीचा शेवटचा जो स्तर आहे, त्या बुद्धीच्या शेवटच्या स्तराला म्हणजे त्या बुद्धीला ऋतुंभरा प्रज्ञा म्हणतात. ऋतुंभरा प्रज्ञा. त्याच्या पलीकडे बुद्धीची व्याप्ती नाही, त्याच्या पलीकडे बुद्धीचा प्रदेश नाही. बुद्धीचं शेवटचं टोक म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञा. ऋतुंभरा प्रज्ञा कोण आहे? तुकाराम महाराज ऋतुंभरा प्रज्ञावंत आहे. तुकोबाराय ऋतुंभरा प्रज्ञावंत आहे. पण आता पुन्हा असा विचार करावा लागेल, ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे काय? ऋतुंभरा प्रज्ञेचं काय विशेष आहे? काय का ज्या प्रज्ञेला देशाचं आणि काळाचं बंधन नसतं. परत ऐका, प्रज्ञेला म्हणजे ज्या बुद्धीला देशाचं बंधन नसतं, ज्या बुद्धीला काळाचं बंधन नसतं, असं देश कालातीत असणारी जी बुद्धी, तिचं नाव आहे ऋतुंभरा प्रज्ञा विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, ऋतुंभरा प्रज्ञा ज्याला प्राप्त आहे त्याला सर्व काळाचं कळतं आणि सर्व देशातलं कळतं, सगळ्या देशांमधलं कळतं आणि सर्व काळातलं त्यांना कळतं. त्यांच्या बुद्धीला काळाचं बंधन नाही, त्यांच्या बुद्धीला देशाचं बंधन नाही विठ्ठल. एक मिनिट तुमच्या लक्षात येईल, सांगतो ऐका. काय पैठणमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज रामायण लिहित होते. महाराजांचं रामायण लिहायचं काम, रामायण ग्रंथ ओव्या करीत होते. लिहिता लिहिता प्रसंग असा पुढे आला का रावणाने सीतामाई चोरून नेली. अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला ठेवलं. जिथं ठेवलं ती अशोक वाटिका होती, अशोकाचे झाडं होते. त्या झाडाखाली सीतेला बसवलं होतं आणि अवतीभोवती वाटिका म्हणजे सगळे फुलांचे झाडं होते आणि ते सगळे झाडं फुलांनी बहरलेले होते. तर त्या झाडाला जे फुलं आले होते तर त्या फुलाचा रंग पांढरा होता. ओवीमध्ये नाथ महाराजांनी शब्द काय लिहिला? धवल. धवल म्हणजे सीतामाईच्या अवतीभोवती त्या वाटिकेत जेवढे झाडं होते त्या झाडामध्ये फुलं आलेले, सगळ्या फुलांचा रंग कसा होता? पांढरा होता. आणि तो पांढरा म्हणजे धवल हा शब्द एकनाथ महाराज त्या ओवीमध्ये लिहिणार तेवढे तिथं मारुतराय प्रगट झाले. जय श्रीराम झाले. आता नियम असा आहे बघा. नियम काय? जिथं रामायण चालतं तिथं हनुमंतराय असतातच, हा नियम आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. फक्त ते कोणाला दिसत नसतात, पण ते मात्र तिथं हमखास असतात म्हणजे असतातच. का बरं? त्याचं कारण आहे, प्रभू रामचंद्र सगळे अयोध्या घेऊन जेव्हा सगळे अयोध्येतले लेकरं बाळ बाया माणसं म्हातारे कोतारे जनावर आमक तमक पुरी सगळी अयोध्या घेऊन रामचंद्र जेव्हा निज धामाला निघाले, मारुतरायाला कळालं तर मारुतरायनी बॅग भरली. हनुमंतराय पण निघाले. ते लागले त्या नावेमध्ये बसायला. रामचंद्राने सांगितलं मारुती तुला येता येणार नाही. आता हनुमंतरायाला रामाचा वियोग कसा सहन होणं शक्य नव्हतं. हनुमंतराय म्हटले प्रभू तुम्ही राहणार नाही, मी येणार नाही. म्हणजे अरे तुम्ही नाही तर मी काय करू इथं? तुम्ही जर इथं नाही तर एकटा मी काय करणार? मला कसं जमणार? मारुती काही असो तुला येता येणार नाही. अजून तुझं काम आहे, तुझं कार्य आहे, तू चिरंजीव आहे, 7 चिरंजीवातला तू चिरंजीव आहे आणि त्याच्यामुळे तुला येता येणार नाही, तुला इथंच राहावं लागेल. पण प्रभू तुमच्या बाकी बोलूच नको, आज्ञा आहे ही. शेवटी हनुमंतरायचा नाईलाज झाला. हनुमंतराय थांबायला तयार झाले तर त्यावेळी हनुमंतरायांनी
प्रभू रामचंद्राकडे हा वर मागून घेतलेला आहे. कोणता? मारुतराय म्हटले ठीक आहे प्रभू, तुमची इच्छा नाही ना मी तुमच्या सोबत येण्याची, इथं राहावी ही इच्छा आहे ना तुमची. प्रभू इच्छा बली अशी, ईश्वर इच्छा बली अशी, तुमची इच्छा मान्य करतो मी. पण एक काम करा, मग काय? थांबतो पण कमीत कमी एक वरदान देऊन जा. काय? मी इथे राहतो पण या मृत्यू लोकात इथं राहत असताना जिथं जिथं तुमची कथा चालेल तिथं तिथं मला हक्काचं आसन असावं, एवढं तरी वरदान देऊन जा. हे कोणी मागितलंय? हनुमंतरायांनी. कोणाकडे मागितलंय? रामचंद्राकडं. आणि कुठं मागितलंय? अध्यात्म रामायणात. विठ्ठल यत्र यत्र कथा लोके, मारुतराय म्हणतात प्रभू, यत्र यत्र कथा लोके विचरेषु प्रीतिर्शुभात तत्र तत्र गतिर्मेस्तु श्रवणार्थे सदैवही. यत्र यत्र कथा लोके, जिथं जिथं तुमची रामकथा चालेल. विठ्ठल विठ्ठल. मनोहर पंत थकले आता, ते पंत थकले तुम्ही थकले. हॅलो, चला विठ्ठल. मारुतीरायांनी मागितलेलं वरदान आहे, यत्र यत्र कथा लोके विचरेषु प्रीतिर्शुभात तत्र तत्र, त्या त्या ठिकाणी गतिर्मेस्तु, मला तिथं जागा द्या. कशा करता? श्रवणार्थे सदैव. आणि म्हणून रामचंद्रांनी दिलेला वर आहे. म्हणून रामायण जिथं चालतं तिथं हनुमंतराय असतातच. नाथ महाराज फुलाचा रंग पांढरा होता असं ओवीत लिहिणार होते, तेवढ्यात मारुतराय प्रगट झाले. जय श्रीराम. नाथ महाराजांची लेखणी थांबली. वरती बघितलं, राम राम. गाव न बोलवता बिन बुलाए, क्या बात आहे. मारुतराय म्हटले कारणच तसे म्हणून यावं लागलं. बिगर आमंत्रणाचं तसं आम्ही जात नाही कुठं, पण इथं कारणच तसं आहे म्हणून यावं लागलं. काय कारण? आणि मग मारुतरायांनी सांगितलं, तो पांढरा शब्द खुडा, ढवल हा शब्द खुडा, आणि तिथं लाल तांबडा असं. म्हणजे नाथ महाराज म्हटले, म्हणजे मारुतराय म्हणतात अशोक वाटिकेमध्ये जे झाडं होते त्या झाडांना जे फुलं होते त्या फुलांचा रंग पांढरा नव्हता, त्या फुलांचा रंग तांबडा होता, फुलांचा रंग लाल होता. नाथ महाराज म्हटले अजिबात नाही, अजिबात नाही, फुलांचा रंग पांढराच होता. मारुतराय म्हटले मी सांगतो, माझं ऐकायचं, माझंच ऐकायचं. काय? रंग पांढरा नव्हता, रंग लाल होता. नाथ महाराज म्हटले तुझं ऐकायचे दिवस गेले. ते त्रेतायुग होतं, हे कलियुग आहे, जमणार नाही. आता आमचं राज्य लोकशाही आहे सध्या. इथं कोणी कोणाचं ऐकायचं नसतं, तिचं नाव आहे लोकशाही. जमणार नाही, जमणारच नाही म्हटला. नाथ महाराज म्हटले फुलं पांढरेच होते. मारुतराय म्हटले बाई जास्त डोकं लावायचं काम करू नका, मी सांगतो गपचूप ऐकायचं. खुडा तो शब्द, लिहा तिथं. फुलं पांढरे नव्हते, फुलं लाल होते. नाथ महाराज म्हटले कधीच नाही, फुलं पांढरेच होते. मारुतराय म्हटले लालच होते. मारुतराय चिडले. नाथ महाराजांना म्हटले बा तुम्ही ना जास्त तुमचं डोकं वापरू नका. नाथ महाराज म्हटले कसं काय? मारुतराय म्हटले मला एक सांगा, सीतामाईचा शोध लावायला मी गेलो होतो का तुम्ही? 100 योजन समुद्र एका दमात पार केला, मी केला का तुम्ही? अशोक बागेमध्ये मी गेलो का तुम्ही? जंबू माळ्याची रगडापट्टी मी केली का तुम्ही? अशोक बागेचा विध्वंस मी केला का तुम्ही? सीतामाईचा शोध मी लावला का तुम्ही? नाथ महाराज नुसते पाहता काय तोंडाकडं? कोणी केलं हे? मी त्याचा प्रत्यक्षदर्शी, आय विटनेस, मी त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. मी सांगतो ऐका, फुलं तांबडेच होते, फुलं पांढरे नव्हते. नाथ महाराज म्हटले तू आम्हाला शहाणपणा सांगूच नको, फुलं पांढरेच होते. आता दोघांचा वाद विकोपाला गेला. आता काय करायचं? आणि 2 भक्तांमधला वाद आहे. मग तो वाद सोडवण्याकरता प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी प्रगट झाले. रामचंद्र प्रगट झाले. रामचंद्र प्रगट झाले. रामचंद्राला हनुमंतानी पाहिलं आणि हनुमंताला दिलासा आला, दिलासा मिळाला.
हनुमंताला बरं वाटलं. काय हनुमंताला वाटलं, आपली बाजू घेणारा आपला राम आता इथं आला, आता नाथ महाराजांची जिरवतो म्हटला. जिरवतोच आता, यांना लय घमेंड आहे ना बुद्धीची. आता माझा राम आला बाजू घेणारा. आता बघा रामचंद्रांनी विचारलं, काय चाललंय हनुमान? म्हटले, बघा राव, मी यांना सांगू राहिलो, सीतामाया अशोक बागेत होती, वाटिकेत जे फुलं होते, फुलांचा जो रंग होता तो रंग फुलांचा पांढरा नव्हता, तांबडा होता. तर हे माझं कसंच ऐकत नाही, हे म्हणतात रंग पांढराच होता. सांगा प्रभू, तुम्ही सांगा यांना. आता मी तिथं प्रत्यक्ष होतो, मी पाहून आलो, आणि हे इथं घरात बसून मकला शकरू राहिले. काय बोलतात ते सांगा, तुम्ही सांगा, तुमच्या तोंडाने सांगा, फुलं पांढरे होते का लाल होते? आणि मग रामचंद्र म्हटले, मारुती ते काय, फुलं लाल नव्हते, फुलं पांढरेच होते. मारुतराय तर जागीच पंक्चर. ज्याच्या जीवावर उड्या मारायच्या त्यांनीच पाठिंबा काढून घेतला. अब क्या करेंगे भाई? आता काय करायचं? मारुतराय म्हटले, रामा हा. मारुतराय म्हणतात, रामा वातावरण पाहून तू पॅनल बदलतो काय? पक्ष बदलतो? अरे मी तुझा एकनिष्ठ भक्त, माझी बाजू घ्यायची सोडली, तू एकनाथ महाराजांची बाजू घेतो. तू पण म्हणतो फुलं पांढरे होते तांबडे नव्हते. अरे मी प्रत्यक्ष पाहिले रामा, मी प्रत्यक्ष पाहिले ना फुलं. प्रभू रामचंद्र म्हटले, मारुती, फुलं लाल नव्हते, फुलं पांढरेच होते. अरे मग मला लाल दिसले, याची व्यवस्था काय? मला लाल का दिसले? आणि त्यावेळी त्याचं कारण सांगितलंय अध्यात्म रामायणात. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता, तू अशोक बागेत गेला, रावणाने सीतामाई चोरून नेली, म्हणून तुझ्या मनामध्ये रावणाच्या बद्दल भयंकर राग होता, संताप होता, क्रोध होता, आणि म्हणून तुझ्या डोळ्यात त्या रागाचं रक्त उतरलं होतं. त्याच्यामुळे तुझे डोळे आरक्त नेत्र झाले होते, लाल बुंद झाले होते, आणि म्हणून तुला पांढरे फुलं लाल दिसले, फुलं पांढरेच होते. याला वेदांतांनी सृष्टी न्याय म्हटलं. दोन न्याय सांगितले वेदांतांनी, सृष्टी न्याय आणि सृष्टी न्याय. सृष्टी म्हणजे जशी सृष्टी तशी दृष्टी, याला म्हणतात सृष्टी न्याय. आणि जशी दृष्टी तशी सृष्टी, याला म्हणतात सृष्टी न्याय. ते फुलं पांढरेच होते, तुला लाल का दिसले? तर रावणाच्या रागाचं रक्त तुझ्या डोळ्यात उतरलं होतं, आरक्त नेत्र बनला होता, आणि म्हणून तुला फुलं लाल दिसले, अन्यथा फुलं पांढरेच होते. वाद मिटवला. मला सांगायचं फक्त इथपर्यंतच आहे. काही एक मिनिट ऐका. अशोकबाग कधी आहे? अशोकबाग कुठे? लंकेमध्ये. अशोकबाग कुठे? लंकेमध्ये. आणि पैठण कुठे? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. अशोकबाग म्हणजे लंका, आणि पैठण कुठे? संभाजीनगर, महाराष्ट्र. आणि एक मिनिट ऐका, पैठण गावामध्ये बसून रामायण लिहितानी, पैठण गावात बसून रामायण लिहितानी लंकेतल्या अशोक बागेचे फुलं कोणत्या रंगाचे होते ते नाथ महाराज लाईव्ह पाहू शकतात. याला म्हणतात ऋतुंभरा प्रज्ञा. ज्या प्रज्ञेला देशाचं बंधन नाही. एक. आणि दुसरी गोष्ट ऐका, काळाचं बंधन नाही. कारण ते फुलं लाल का पांढरे हे कधी घडलंय? त्रेतायुगात. नाथ महाराज रामायण लिहितात कधी? कलियुगात. कलियुगात रामायण लिहिणारे नाथ महाराज त्रेतायुगातल्या फुलांचा रंग सांगू शकता. याचा अर्थ असा का ऋतुंभरा प्रज्ञा ज्याला प्राप्त असते त्याच्या बुद्धीला काळाचा बंध नसतो, देशाचा बंध नसतो. देश कालातीत जी प्रज्ञा तिला म्हणतात ऋतुंभरा प्रज्ञा. आणि असे ऋतुंभरा प्रज्ञावंत तुकाराम महाराज 84 लाख योनीमध्ये जन्म मरणाचं दुःख अहोरात्र भोगणारे जेवढे जीव या जीवाच्या दुःखाच्या स्मरणाने व्यथित होऊन अतिशय तीव्रतेचा खेद व्यक्त करतात. विठ्ठला करताना शब्द वापरला, बहुत सोशिले, मागे न कळता बहुत फार सोसतो. आतापर्यंत काय तुम्हाला एक सांगतो,
आपल्याला मागचं काही आठवत नाही. आपण जे सगळे मस्त आहोत, खुशाल आहोत, आनंदात आहोत, प्रसन्न आहोत, आता सध्या आपण जे एकदम मस्त आहे ना, याचं कारण एकच आहे, आपल्याला मागचं काही आठवत नाही म्हणून. जर का तुम्हाला मागचा तुमचा सगळा भूतकाळ आठवला, मागचे जन्म, त्या जन्मामध्ये झालेले दुःख, हे जर सगळं जीवाला आठवलं, जीवाला मागचं जर सगळं आठवलं, तुम्हाला जर तुमच्या भूतकाळाचं यथार्थ ज्ञान झालं, तर तुम्हाला वर्तमान काळ जगताच येणार नाही. इतके आनंदात, इतके आरामशीर, इतके खुशाल, इतके मस्त जगू शकत नाही तुम्ही. मागचं जर तुम्हाला कळालं तर कारण का मागचं कळालं ना, त्याचा पश्चाताप करण्यातच वर्तमान काळ संपून जाणार. अरे बापरे, अरे बापरे बाबा, मागच्या दुःखाचं स्मरण करता करता वर्तमान काळ संपून जाणार. पण आपल्याला जरी मागचं काही आठवत नसलं तरी आतापर्यंत जीव इथे आला या नरदेहात जन्माला, तर फार सोसलंय त्यांनी, बहुत सोशिले विठाला. आलो मी गा दुःख झाले दारी, या वया येतवरी होते चिकार, दुर्लभ भेटी तुम्हा काही झाले दर्शन, विनवितो तुका सांगता दोन्ही कर जोडून, दोन्ही कर जोडून, पण दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारू. भयानक दुःख आतापर्यंत जीवानी सोसलेलं आहे. विठाला, जीवाला एवढं भयंकर दुःख का सोसावं लागलं? एवढं भयंकर दुःख जीवाला का सोसावं लागलं? याचं कारण काय? कशामुळं सोसावं लागलं? काय कारण आहे हे दुःख सहन करण्याचं? वास्तव वेदांताच्या मताने, ऐका बरं का, तत्वज्ञानाच्या म्हणजे वेदांत शास्त्राच्या मताने जर आपण चिंतन केलं तर जीवाचं स्वरूप बघा, तर स्वरूपाने जीव कसा आहे? जीवाचं स्वरूप काय? स्वरूपाने जीव कसा आहे? ऐका, तर स्वरूपाने जीव हा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. म्हणजे आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. विठ्ठल, वेदांतामध्ये संबंध सांगितले बरं का, वेगळ्या वेगळ्या वेदांतानी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संबंध सांगितले. त्या अनेक संबंधात जीवाचा आणि देवाचा नेमका काय संबंध आहे? जीव देवाचा कोण आहे? देव जीवाचा कोण आहे? या दोघांचा एकमेकाशी काय संबंध आहे? ऐका, वेदांतानी जीवाचा आणि देवाचा अंशांश भाव संबंध सांगितला. जीवाचा आणि देवाचा संबंध कोणता आहे? अंशांश भाव. अंशांश, अंशांश म्हणजे ऐका, परमात्मा अंशी आहे. कोण आहे होते? तिकडं बघावं कोणीतरी त्याला. हा, पण थोडं मदत करा म्हणा, एक अर्धा तास. विठाला, त्यांचं गुराळ आहे, पण आपलं गुराळ नाही ना. आपलं गुराळ आहे का? त्यांचं आहे गुराळ. हा, ते गुराळातले नाही दिसत, आपलेच दिसते. पाहुणी दिसते कोणीतरी. विठाला, चोपदार, ओके, आपलेच पाहुणे ना? हा, मी ओळखला. असू द्या, गुराळातले नाही गडबड करीत. बर, आणि तुम्हाला कर जाऊन का, हे कार्यक्रम आहे ना, हे आता प्रतिष्ठेपोटी करावं लागतं. हे परमार्थाचं काही नाही, हे प्रतिष्ठेपोटी करावं लागतात. पण खरं सांगू तुम्हाला, हे वर्ष श्राद्धाची कीर्तनं, माऊंदेची कीर्तनं, त्याच्यानंतर वास्तुशांतीची कीर्तनं, हे कीर्तनं म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बळच अमृत पाजायचा धंदा आहे. बळच अमृत पाजायचं काम. कारण या कार्यक्रमांना 90-95% सगळे पाहुणेच राहतात.
आणि बरेच पाहुणे या भानगडीतले नसतात, पण ते बिचारे खोळंबलेले राहतात, त्याच्याशिवाय त्यांना निघता येत नाही, टाइम झालेला राहतो आणि कीर्तन ऐकण्याशिवाय पर्याय नाही, त्यांचा नाईलाज होतो, ते अडकून पडतात, त्यांना ऐकावं लागतं. आणि मग ते बळजबरीचाच रामराम म्हणजे बळच अमृत पाजायचा धंदा आहे, त्याला पार खाली पाडून त्याच्या छातीवर बसून नाक दाबून तोंडात कोंबायचं काम आहे. विठाला लक्ष राहू द्या. आपण चिंतन असं करतोय, परमात्मा आणि जीव यांच्यामध्ये अंशांश कमी राहू द्या, वाढून यांच्यामध्ये अंशांश भाव आहे. कसा ऐका, परमात्मा अंशी आहे तर अंशी परमात्म्याचा जीव हा अंश आहे. जीव हा देवाचा अंश आहे आणि जीवाचा देव हा अंशी आहे. पण सरळ नियम असा आहे का, ज्याचा अंशी जसा, ऐका बरं का, ज्याचा अंशी जसा त्याचा अंश असतो तसा, अंशी जसा अंश तसा. पुन्हा पुन्हा चिंतन असं सांगितलंय पाच तिथं, काय कार्याचेच, ऐका बरं का, कारणाचेच गुणदोष कार्यामध्ये परावर्तित होतात. परत ऐका, कारणाचे गुणदोष कार्यामध्ये परावर्तित होत असतात. म्हणजे कसं, ऐका, कारण जसं कारण असतं जसं कार्य निर्माण होतं तसं, म्हणजे कारण जसं कार्य तसं. ऐका आता, कारण सदोष तर कार्य सदोष, कारण निर्दोष तर कार्य निर्दोष. म्हणजे कारणात दोष असला तर तो कार्यात येतो, कारण निर्दोष असलं तर कार्य सुद्धा निर्दोष होतं. मग हे जसं आहे ना, कार्य असतं जसं कारण होतं तसं, कारण असतं जसं कार्य निर्माण होतं तसं, तर तसं अंशी असतो जसा त्याचा अंशही असतो तसा. विठ्ठला अंश आता एक पारिभाषिक शब्द आहे वेदातले, तुम्हाला नाही कळले, आपल्या भाषेत बोलतो, एकदम सोपं बोलतो. आता तुमची तब्येत खुश करून टाकतो, काय एकदम तुमच्या लक्षातच येईल असं बोलतो. काय, ज्याचं बी जसं, बस 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 बस. आता कारण अंश अंशीन कुठं टेन्शन घेता, अगदी सोपा सिद्धांत बघा, ज्याचं बी जसं आणि त्याचं फळ तसं. ऐका, बी तुरट तर फळ तुरट, बी आंबट तर फळ आंबट, बी कडू तर फळही कडू, बी गोड वाहे पोटी तो. स्पष्ट प्रमाण आलं बघा त्याला. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, म्हणजे बीज ज्याचं जसं त्याचं फळ असतं तसं. बीज तैसे फळ येतीवरी, बीज तैसे फळ. उदाहरण सहित दिलं, निंबाची या झाडा साखरेचे आळे, पण बीज तैसे फळे. तुम्ही कडू निंबाच्या झाडाला किती पोते साखर लावा, किती पोते साखरेचा आळा घाला आणि पाणी भरा, साखर इरगळली, पुन्हा पोतं सोडा, पुन्हा पाणी भरा, इरगळ, पुन्हा पोतं सोडा, किती पोते साखर त्याच्या बुडाला लावा, तरी लिंबोळी कशी येणार? याचं कारण काय, ज्याचं बी जसं त्याचं फळ तसं, तसं ज्याचा अंशी जसा त्याचा अंश असतो तसा. मग परमात्मा कोण आहे? जीवाचा अंशी. जीव कोण आहे? परमात्म्याचा अंश. मग परमात्मा स्वरूपाने कसा आहे? आनंद आद्वय. देवाचा जीव अंश आहे, तो देव स्वरूपाने कसा आहे? तर आनंद, अद्वय, नित्य, निरामय. परमात्मा निरामय आहे, परमात्मा नित्य आहे, परमात्मा अद्वय आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. मग ऐका, आनंद स्वरूप परमात्म्याचा जीव जर अंश आहे, मग जीव स्वरूपाने हे बा, देवात आणि जीवामध्ये भेदच नाही बुवा. महर्षी व्यासांनी, ऐका बरं का, महर्षी व्यासांनी कोट्यावधी ग्रंथाचा अभ्यास केला, त्याच्यातलं ज्ञान मिळवलं, सगळ्या ज्ञानाचं मंथन केलं. किती ग्रंथ? करोडो करोडो ग्रंथाचं ज्ञानाचं मंथन केलं आणि त्याचं सार निवडून काढलं आणि ते जगापुढं मांडलं. काय सार निघालं? काय सार निघालं? एक मिनिट ऐका, फक्त 16 अक्षरांमध्ये, फक्त 16 अक्षरांमध्ये कोट्यावधी ग्रंथाचं सार व्यास. कारण संस्कृत मध्ये जे श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे.
तर त्याच्यातला एक प्रकारे अनुष्टुप छंद, श्लोक म्हणण्याचा एक छंद कोणता आहे? अनुष्टुप. अनुष्टुप म्हणजे ऐका, अनुष्टुप छंदाचा जो श्लोक आहे त्याच्या दोन्ही ओळीमध्ये 32 अक्षर असतात. अनुष्टुप छंदाच्या एका श्लोकात अक्षर किती असतात? 32. वरच्या लाईन मध्ये 16, खालच्या लाईन मध्ये 16, असे 32 अक्षर असतात एका श्लोकामध्ये. 32 अक्षर आणि त्याचे तुकडे केले जातात. तर 8 अक्षराचा एक एक तुकडा होतो. तर असे 8 अक्षराचे 4 तुकडे होतात. ऐका बरं का, मी काय बोलतो, कोट्यावधी ग्रंथाच्या ज्ञानाचं मंथन केलं आणि सार जगापुढं मांडलं. तर सार काय निघालं? सार निघालं एवढंच, विठ्ठल लोकार्धेन प्रवक्ष्यामी. अर्धा श्लोक, फक्त 16 अक्षर. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. सार काय? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव परब्रह्म स्वरूप आहे. आणि एक मिनिट ऐका, सार जास्त नसतच. सार जादा नसत का? कारण ते सार असत. सार असत. सार जास्त. तुम्ही ऐका, तुम्हाला सांग, 10 लिटर दही घुसळा, 10 लिटर दह्याचं घुसळण करा, तेव्हा पावशर लोणी निघत. 10 लिटर दह्याला किती? आता तुम्हाला काय विचार, तिकडं विचारायला पाहिजे. आता तुम्ही कधी घुसळण करणार आहे? पण 10 लिटर दही घुसळा तर लोणी किती निघतं? दही किती? 10 लिटर. आणि लोणी किती निघालं? पावशर. तसं ग्रंथ किती? कोट्यावधी. आणि सार काय निघालं? 3 टप्पे सांगितले. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव परब्रह्म. जीवो ब्रह्मैव ना पराहा. ना जीव परब्रह्मापासून वेगळा नाही. तुका म्हणे कैची कीव कोठे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. ऐका, जीव कोण आहे? परब्रह्म स्वरूप आहे. म्हणजे जीव देव आहे, देवाचा अंश आहे. मग देव जसा जीव तसा. मग एक मिनिट ऐका, मी का बोलतो, देव जर आनंद स्वरूप आहे आणि आनंद हेच जर जीवाचं स्वरूप असेल तर विचारपूर्वक सांगा, आनंद स्वरूप असलेल्या जीवाला एवढं भयंकर दुःख का सोसावं लागलं? त्याला दुःख भोगायचं काय कारण? तो जर आनंद रूप आहे तर त्याला दुःख का भोगावं लागलं? का तुकोबरांनी खेद व्यक्त करावा, बहुत सोशिले. अरे आनंद रूपाला, कारण एक मिनिट ऐका, विठ्ठला वेदांत शास्त्राचा नियम असा आहे, ऐका बरं का, एका अधिकरणावर 2 विरोधी धर्म नांदत नाही. परत ऐका, एका अधिकरणावर 2 विरोधी धर्म नांदू शकत नाही. एका अधिकरणावर एका वेळी एकच धर्म नांदतो. 2 विरोधी धर्म एका अधिकरणावर राहू शकत नाही. हा वेदांत शास्त्राचा नियम. तुम्ही बघा, मिरची आहे ना, तिथं त्या मिरची या अधिकरणावर एकच धर्म राहणार. कोणता? तिखट. जिलबी आहे ना, जिलबी, तिथं एकच धर्म राहणार, गोड. आता मिरची या अधिकरणावर एकच धर्म तिखट राहणार. तरी सुद्धा बरेच जण जेवताना कधी काय म्हणतात, पहा काय ठ्याचा गोड झाला हो, काय मिरची गोड असते का? हा बोलणाराचा शहाणपण आहे. मिरची गोड असते का? आपण काय बोलतो ते भानता राहिलं पाहिजे, कळालंच पाहिजे. मिरची गोड असते का? तरी आजची मिरची ना इतकी गोड. आता अरे मिरची आणि गोड एकत्र राहूच शकत नाही. मिरची आणि तिखट, जिलबी आणि कडू एकत्र राहूच शकत नाही. मग एका अधिकरणावर एका वेळी एकच धर्म राहतो. अरे मग जीव जर आनंद रूप आहे तर आनंदाच्या ठिकाणी दुःख आलं कुठून? त्याला का सोसावं लागलं? मग आनंद रूप जीवाला एवढं भयंकर दुःख का सोसावं लागलं? याचं कारण काय? आता कारण सांगतो. कारणाची शृंखला आहे शास्त्रामध्ये. कारणाची शृंखला आहे. आनंद रूप जीवाला दुःख का भोगावं लागलं? ऐका त्याचं कारण.
काय त्याचं पहिलं कारण आहे जन्म. जीवाला दुःख का भोगावं लागलं त्याचं पहिलं कारण आहे जन्माला आला म्हणून. हा, जन्मालाच आला नसता तो कोणत्याच दुःखाचा. एक मिनिट, ज्ञानोबारायांनी असं म्हटलंय, ऐका, जगातले सगळे दुःख, परत ऐका, जगातले सगळे दुःख राहण्याचं घर म्हणजे जन्म आणि मरण आहे. सगळे दुःख कुठे राहतात? ज्ञानोबाराय गोड लिहितात, विठाला शब्द ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, ये सकळ दुःख धामी, ये सकळ दुःख धामी, भुंजी जती ये मृत्यू जन्मे. सकळ दुःख धामे भुंजी जती, पण कुठं? ये मृत्यू जन्मे. जन्म आणि मरण या घरामध्ये जगातले सगळे दुःख राहतात. जन्म आणि मरण हे दुःखाचं धाम. धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण, हे घर आहे त्याचं. जन्मालाच आला नाही तर त्याला कोणत्या दुःखाचा संबंधच नाही. मग या जीवाला दुःख का भोगावं लागलं? शास्त्रांनी त्याचं पहिलं कारण सांगितलं, जन्माला आला म्हणून. पण काऊ महाराज, हा दुःखरूप जन्म त्याला का घ्यावा लागला? तर त्याला कारण सांगितलं कर्म. जन्म का घ्यावा लागला? तर त्याला कारण कर्म. शुभाशुभ कर्म केलं, शुभाशुभ कर्म केलं, त्या कर्माचा भोग तयार झाला आणि तो कर्म भोग भोगण्याकरता त्याला पंचदशी मध्ये विद्यारण्य काय लिहितात ऐका. विद्यारण्य म्हणतात, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. जीव कर्म करतो, त्याचा भोग तयार होतो, भोगण्याकरता जन्माला येतो, पुन्हा कर्म करतो, भोग तयार होतो, भोगण्याकरता जन्म घेतो, पुन्हा कर्म करतो. कुर्वते कर्म भोगाय कर्म, हे चक्र आहे आणि हे चक्र थांबत नाही महाराज. हा, जन्माला आला का कर्म करतो, कर्म केला का भोग तयार होतो, भोग तयार झाला का जन्माला येतो, पुन्हा कर्म करतो, भोग तयार होतो, जन्माला येतो, पुन्हा कर्म करतो. सृष्टीच्या आधी काळापासून जीवाचं चाललंय हे. कुर्वते कर्म भोगाय संपत नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला एक गंमत सांगतो बरं का, काय जास्त बोर नको तुम्हाला करायला, गंमत सांगतो. एक राजा होता बरं का, आता बरं आहे ना, सध्या याच नाव कीर्तन आहे बरं का, पोकांड्यात. त्यांचं दररोज येऊ आहे की नाही, बर बर असू द्या. एक राजा होता आणि त्या राजाला नाद होता. राजा होता आणि त्याला काय होता? नाद. नाद म्हणजे छंद. आणि बा, राजाला नाद राहतोच. राजा लहरी असतो, स्वच्छंदी असतो. राजा म्हटला का त्याला नाद. आता तुम्ही विचार करू मला सांगा, नाद राजानी नाही करायचं मग का गोसाईनी करायचं का? नाद करायचा कोणी? नाद राजाच करतो. त्या राजाला नाद होता, छंद. कोणता छंद? त्याला गोष्टी ऐकण्याचा छंद होता. लय गोष्टी ऐकत, त्याला सांगणारे खूप होते, त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतच राहायची. पण त्या राजाची आहे ना, गोष्टी ऐकायची भूकच भागत नव्हती. त्याला किती सांगा समाधानच होत नव्हतं. बास म्हणतच नव्हता, ऐकतच राहायचं, ऐकतच राहायचं, ऐकतच राहायचं. शेवटी सांगणाऱ्यांना मर्यादा आहे. सांगणाऱ्याला मर्यादा येतीच ना महाराज. हो, भांडवल कधी ना कधी तरी संपतच का नाही? प्रत्येक वेळी नवीन मटेरियल आणायचं कुठून? बर, राजाला तीच गोष्ट डबल सांगितली तर दुसऱ्यांदा ऐकताना इंटरेस्ट येत नव्हता. एकदा ऐकलेलं आहे वा, मग त्याला मजा येत नव्हती आणि यांना नवीन नवीन काही सुचत नव्हतं. शेवटी ते सांगणारे थकले, राजापासून दूर गेले. मग राजाने फरमान केलं का जो न संपणारी गोष्ट सांगणार त्याला 5 लाख रुपये इनाम देणार. आता 5 लाखाचं आमिष होतं. सांगणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं, पण नवीन भांडवलच काही नव्हतं सांगायला. जेवढं होतं तेवढं सांगून मोकळे झाले होते. आता करायचं काय? पण तिथे एक हुशार आगंतुक आला. त्यांनी ते फरमान पाहिलं. तो राजाला भेटला. महाराज काय न संपणारी गोष्ट सांगितली, 5 लाख देणार? म्हणजे 5 लाख देणार. 8 लक्षात ठेव. 8 काय? 8 अशी आहे का न संपणारी गोष्ट सांगायची, पण न संपणारी म्हणजे संपलीच नाही पाहिजे अशी. न तुम्हाला माहिती का? बोला. न संपणारी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? बोला ना पटकन. न संपणारी, जी संपतच नाही अशी गोष्ट तुम्हाला माहिती? कोणाला माहिती आहे का? नाही, मला माहिती आहे.
वा वा, छान. विठाला छान, धन्यवाद. सगळे माणसं जर असं ऐकणारे झाले ना, खरा परमार्थ जगात आला म्हणायचा. खरा परमार्थ हे कळणं महत्वाचं आहे महाराज. असू द्या. न संपणारी गोष्ट. तो म्हटला 8 लक्षात आहे, 5 लाख तयार आहे, पण गोष्ट न संपणार. आता न संपणारी काय गोष्ट आहे? न संपणारी गोष्ट आहे का कुठं? तुम्हाला माहिती कोणाला न संपणारी? नाही ना, मला माहिती. हा हा, कोणती? जी कधी सुरूच होत नाही, तिला संपायचं कारणच नाही ना. पण तो लय हुशार होता. तो म्हटला महाराज गोष्ट सुरू करतो, 5 लाख तयार ठेवा. 5 लाख तयार आहे, गोष्ट चालू कर. त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली बर का. विठाला महाराज गोष्ट सांगायला सुरुवात करतो. होकारा देत जा, होकारा भरीत. हा देतो म्हटलं होकारा. यांनी शेलारवाडी सारखं एक गाव होतं. राजा हिंदीतून होकारा भरायला लागला. म्हणजे फिर शेलारवाडी सारखं गाव होतं. म्हणजे फिर त्या गावात एक फार श्रीमंत शेतकरी होता. म्हणजे फिर एकाच जागी त्याची 500 एकर जमीन होती. फिर पण त्याच्या 500 एकर जमिनीपैकी 100 एकर जमिनीमध्ये विस्तीर्ण असं वडाचं झाड होतं. फिर ते वडाचं काय असतं, पारंबी खाली टिकली का पुढं सरकतं, पारंबी टिकलं असं पारंब्या टेकतो सरकत सरकत त्या वडानी 100 एकर जमीन व्यापली होती. 100 एकर जमिनीत विशाल विस्तीर्ण वडाचं झाड होतं. राजा म्हटला फिर त्या वडाच्या झाडावर लाखो, अनेक वचन बोलतो बरं का मी, लाखो चिमण्यांनी त्याच्यावर घरटे केलेले होते. आपले घरटे केलेले होते. राजा म्हटला फिर उरलेल्या 400 एकरामध्ये शेतकऱ्यांनी 400 एकर ज्वारी पेरली. म्हणजे फिर ती उतरून पडली, फिर ती पोटारली, फिर ती कमरा लागली, फिर खांद्या लागली, फिर डोक्यावर फिरली, फिर त्याला कंस भरले, फिर त्याचे दाणे भरायला लागले. मग त्याचे दाणे भरले, फिर मग चिमणी घरट्यातून उडायची, फिर कंसावर बसायची, फिर दाणे खायची, फिर भरकून उडायची, फिर दुसरी चिमणी यायची, फिर दाणे खायची, फिर भुरकून उडायची, फिर तिसरी चिमणी यायची, फिर कंसावर बसायची, फिर दाणे खायची, फिर भुरकून उडायची, फिर चौथी चिमणी यायची, फिर कंसावर बसायची, फिर दाणे खायची, फिर भुरकून उडायची, फिर चिमण्या किती आहे? संपायचं काही कारण आहे का? गोष्ट संपायचं काही कारण आहे का? शेवटी सांगणारा त्याचं तोंड दुखायला लागलं, दिवस मावळायला आला. त्याचं कारण काय? अज्ञान. आणि कोणतं अज्ञान? स्वरूपाचं अज्ञान. मी कोण आहे, को अहम, मी कोण आहे हे स्वरूपाचं अज्ञान. अज्ञानामुळं कर्म घडलं, कर्माचा भोग तयार झाला आणि तो भोगण्याकरता त्याला जन्माला यावं लागलं. विठाला 2 मिनिटं सांगतो ऐका. जन्माच्या काही अवस्था आहे, जन्माच्या अवस्था आहे. पण ऐका, जन्माच्या सगळ्या अवस्था केवळ दुःख स्वरूप आहे. परत ऐका, जन्माच्या सर्व अवस्था केवळ दुःख स्वरूप आहे. आता सगळ्या अवस्था तुम्हाला माहितीच आहे बरं का. आपण काही भोगल्या, काही भोगून आलो, काही भोगणार आहे पुढं. तुम्हाला सगळ्या अवस्था माहितीच आहे. जन्माच्या अवस्था आहे त्या दुःख रूप आहे आणि त्या अवस्था तुम्हाला सर्वांना चांगल्या माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे त्या. तुम्हाला त्या अवस्था, फक्त तुमची अडचण एक आहे. अवस्था तुम्हाला माहिती आहे, तुमची अडचण एक आहे. कोणती? मी सांगितल्याशिवाय तुमच्या ध्यानात येणार नाही ही अडचण आहे. पण अवस्था मात्र सोपी आहे ना त्या. ऐका, जन्माची पहिली अवस्था काय? जन्माची पहिली अवस्था आहे गर्भवास. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात मुक्काम. जन्माची दुसरी अवस्था आहे प्रत्यक्ष जन्म. जन्माची तिसरी अवस्था आहे बाल्य. चौथी अवस्था आहे किशोर. 5वी अवस्था आहे प्रौढ म्हणजे तरुण. 5वी अवस्था आहे तरुण. 6वी अवस्था आहे प्रौढ. 7वी अवस्था आहे वृद्ध म्हणजे म्हातारपण. आणि जन्माची शेवटची अवस्था आहे मरण, मृत्यू. आणि या सर्वच्या सर्व अवस्था केवळ दुःख स्वरूप आहे. विठ्ठला, आनंदरूप जीवाला दुःख का भोगावं लागलं? तर त्याचं कारण तो जन्माला आला म्हणून. जन्म का घ्यावा लागला? त्यांनी शुभाशुभ कर्म केलं म्हणून. आणि कर्म त्याच्याकडून का घडलं? तर स्वरूपाचं अज्ञान निर्माण झालं म्हणून. आता 1 मिनिट ऐका. आता जीवाला दुःखातून जर कायमचं मुक्त व्हायचं असेल
दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर जीवाला काय करावं लागेल तर जन्म संपला पाहिजे, कर्म संपलं पाहिजे, अज्ञान संपलं पाहिजे. जन्म, कर्म आणि अज्ञान हे संपल्याशिवाय जीव जन्म मरणातून मुक्त होणं कदापि शक्य नाही. या तिघांपैकी एक जरी राहिला तरी जन्म न मरण चालूच आहे. संपवण्याकरता 3 संपले पाहिजे. काय संपलं पाहिजे? जन्म संपला पाहिजे, कर्म संपलं पाहिजे, अज्ञान. पण आता 1 मिनिट ऐका, याला संपवण्याकरता असं नका डोकं लावू. कसं काय काय आता असं डोकं लावतील इथून घरी गेलो का एक काम करू, आधी जन्माचा काटा काढू, मग कर्माच्या मागे लागू, कर्माचा फडचा पाडू, मग आज्ञा. तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. मग एकच काम करा, एकच काम करा. काय? या सगळ्याचं मूळ काय लक्षात घ्या. जन्माचं कर्माचं मूळ काय आहे? याचं मूळ आहे अज्ञान. याचं मूळ काय? अज्ञान. तुम्ही फक्त अज्ञान घालवा, मुळावर घाव घाला. घाव इकडं तिकडं फांद्यांवर नका घालू, मुळावर घाव घाला. अज्ञानाची निवृत्ती करा. अज्ञान संपलं काय का अज्ञानाच्या नाशात कर्मनाश होतो, कर्मनाशात जन्म मरणाचा नाश होतो आणि जीव पुन्हा आनंद स्वरूपाला पूर्ववत प्राप्त होतो. त्याच्या तुमच्या एक लक्षात येईल बघा. काय? पूर्वी आपल्या आई म्हणजे 50 वर्ष मागे जा, आपल्या आई, आपली आई, आपली आजी, आपली पणजी ज्या जुन्या म्हाताऱ्या होत्या ना, तर पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये उतरंड असायची, आहे नाही? उतरंडा. या बायांचा संसार एक कपाटन कुपाटन आमकन आलमाऱ्यान फिरमाऱ्यान हे तेव्हा नव्हतं महाराज. आपल्या आईच्या काळात सगळा संसार कुठं होता त्यांचा? उतरंडीमध्ये. खाली मोठा माठ, त्याच्यावर छोटा, त्याच्यावर मडकं, त्याच्यावर मडकं, त्याच्यावर गाडगं, त्याच्यावर जमिनीपासून आड्यापर्यंत उतरंड्या होत्या का नाही? शेवया मडक्यात, कुरड्या मडक्यात, पापड मडक्यात, पापड्या मडक्यात, काय असं डाळी मडक्यात, नवऱ्याने बाजारला दिलेले पैसे, त्याच्यातून उरलेले पैसे सगळे ते गठुडे मडक्यात, काही किडूक मिडूक सोनं नाणं असलं मडक्यात. सगळा संसार कुठं राहायचा? मडक्यात. पर मिरची मडक्यात, मीठ मडक्यात, सगळं गाडग्यांमध्ये राहायचं. एका घरामध्ये ती उतरंड होती, उंच आड्यापर्यंत होती. सगळेजण शेतात कामाला गेले होते. छोटी मुलगी घरात होती, तिला जेवायचं होतं. मिरची भाकरच होती, तिने मिरची भाकर घेतली. मिरचीमध्ये मीठ कमी होतं, मिरची फार तिखट लागत होती, म्हणून तिला मिठाचं गाडगं काढायचं काम पडलं. पण ते गाडगं पार आड्याला उंच होतं आणि तिचा हात काही पुरत नव्हता. तिने मस्त प्रयत्न केला, पुष्कळ प्रयत्न केला, याच्या त्याच्यावर उभं राहून पाहिलं, तिचा हात काही पुरला नाही. शेवटी तिने विचार केला, बाहेर कोणी मोठा माणूस दिसतो का पाहू, त्याला बोलू, वरचं गाडगं खाली घेऊ. म्हणून ती वट्ट्यावर आली तर झाडाखाली सावलीला म्हातारा बसला होता. तिने त्याला बोलवलं, तेवढं गाडगं काढून द्या. त्यांनी पुष्कळ हातपाय ताणले, पण त्याचा हात काही त्या गाडग्यापर्यंत पोहोचला नाही. त्या हातपाय ताणून ताणून तो म्हातारा वैतागला. शेवटी तो त्या पोरीला म्हणे, एक काम कर, काय लाकूड आण, लाकूड आण. त्या पोरीने मनगटासारखं जाड हातभर लांब लाकूड आणलं. तिला काय वाटलं, हे लाकडाने असं काढील बुवा, असं काहीतरी. त्यांनी तसं काही नाही केलं. मग तिच्या हातातून लाकूड घेतलं आणि खाली जो मोठ्या म्हणजे माझ्याकडे नका पाहू, मी काय सांगतो ते ऐका फक्त. खाली जो होता ना, त्याच्या टोला मारला आणि 1 नंबरच्या मडक्यावर टोला मारला. ते मडकं फुटलं. आता मला सांगा, वरच्या गाडग्याला आमंत्रण द्यायची गरज आहे का? त्याला मिस कॉल तरी करावा लागेल का? आता त्याला काही सांगायची गरज आहे का? बिगर आमंत्रणाचं ते घालील लोटांगण वंदीन चरण पायावर येऊन पडलं. ते म्हणजे मला तुम्हाला काय बोलायचं ऐका. एका मडक्याचा नाश केला का जशी सगळी उतरंड पडून जाते, तसं एक अज्ञान घालवा. जीवनात फक्त अज्ञानाचा बाध करा, अज्ञानाची निवृत्ती करा. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनातून स्वरूपाचं अज्ञान संपलं का अज्ञानाच्या नाशात कर्माचा नाश होतो आणि कर्माच्या नाशात जन्माचा नाश होतो. आणि अज्ञान, कर्म, जन्म या त्रयींचा ज्याच्या जीवनात नाश झाला, तो जीवात्मा आनंद स्वरूपाला पुन्हा प्राप्त होतो. विठ्ठला, आता मी इतकं तुम्हाला का सांगितलं तर ऐका. आनंदरूप जीवाला एवढं दुःख का भोगावं लागलं? या सगळ्याचं कारण अज्ञान. सगळ्याचं कारण काय? अज्ञान. म्हणून महाराजांनी पुढचा शब्द फार जबाबदारीने वापरला, बहुत सोशिले.
अभंगाची सुरुवात काय, बहुत शोषिले. पण का शोषिले, तर शब्द वापरला मागे न कळता. हे कधी शोषिले, तर मागे शोषिले, भूतकाळात शोषिले. आणि का शोषिले, तर न कळता. न कळता म्हणजे अज्ञान होतं म्हणून, कळत नव्हतं म्हणून. न कळणं हेच अज्ञान आहे ना बुवा. न कळणं हेच अज्ञानाचं स्वरूप आहे. मग न कळता मागे बहुत शोषिले, बहुत शोषिले मागे न कळता. मायका आतापर्यंत जीवानी खूप सोसलं, खूप दुःख सोसलं. आणि का बरं सोसलं, तर कळत नव्हतं. ऐकू राहिले ना, का सोसलं, कळत नव्हतं म्हणून. आता ऐक, आता कळालं ना, आता कळालं. म्हणा ना, हा म्हणा ना, आता म्हणा ना, हा आता आता काही टेन्शन आहे का, आता कळालं ना. का बरं सोसलं, इथून माग का बरं सोसलं, कळत नव्हतं म्हणून. का सोसलं, कळत नव्हतं. आता कळालं ना, आलं ना लक्षात. आता कशामुळं भोगावं लागलं, कळालं ना आता. कारण लक्षात आलं ना, आलं ना लक्षात. मग आता एक काम करा, काय करा, सावध व्हा, सावध व्हा. कंबर कसा. आणि ज्या कारणाने एवढं भयंकर दुःख भोगावं लागलं, त्या कारणाचा समूळ नायनाट करण्याकरता प्रयत्न करा. आता गाफील राहू नका, आता सावध व्हा. अज्ञानाचा नाश करण्याकरता सिद्ध व्हा, आता गाफील राहू नका. विठाला आता विनंती समारोपात जायचे. आता आता विनंती एकच आहे, गाफील राहू नका. कळत नव्हतं म्हणून भोगलं, आता कळालंय, कारण लक्षात आलंय. आता त्याच्या निवृत्ती करता प्रयत्नशील व्हा. आता गाफील राहू नका. पुढं ती काय, आता अंध व्हावे. एक प्रक्रिया सांगतो आणि सोडतो बरं का. प्रक्रिया मोठी गोड आहे. काय, ऐका, प्रक्रिया फार गोड आहे. 1 मिनिटात तुमच्या लक्षात येईल, ऐका बरं का. न कळतेपणामध्ये चुका होणं स्वभाव, लक्षात घ्या. न कळतेपणामध्ये चुका होणं स्वभाव. कळाल्यानंतर विठाला विठाला परत ऐका बरं का. न कळतेपणामध्ये चुका होणं स्वभाव. कळाल्यानंतर त्या चुकांची दुरुस्ती करणं कर्तव्य. स्वभाव लक्षात घ्या, कर्तव्य लक्षात घ्या. परत ऐका. न कळतेपणा चुका होणं स्वभाव. कळाल्यानंतर त्या चुकांची दुरुस्ती करणं कर्तव्य. आणि कळाल्यानंतर त्याला काय होतं, काय बावळटपणा. जीवनात एवढा कधी करू नका. सावध व्हा. आतापर्यंत का भोगलं, हे दुःख का भोगावं लागलं, कळत नव्हतं म्हणून, अज्ञानामुळं. आता कळालं ना, त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता आता प्रयत्न करा. अज्ञान निवृत्त करा, कर्मनाश करा. त्यांनी जन्म मरणाचा नाश होऊन कायमची जीवाला आनंद स्वरूप आता प्राप्त होईल. त्याच्याकरता गाफील राहू नका. मग बहुत शोषिले मागे न कळता, पुढं ती काय आता अंध व्हावे. मग याच्यातून सुटण्याकरता नेमकं काय करू महाराज. महाराज म्हणतात, एक काम करा. एक परमात्मा, त्याच्यावर तुमच्या दुःखाचा भार घालून द्या, तो तुम्हाला याच्यातून बाहेर काढतो. एकाची अंगी हे ठेवावे लावून, नये भिन्ना भिन्न चाच पडो. कोण आहे तो, तो कोणी असो, मात्र ब्रह्मांडाचा मालक आहे. तुम्ही हाका मारित राहा. एक दिवस तो तुमच्या हाकेला हो दिल्याशिवाय राहणार नाही. कोण होईल तो, ब्रह्मांड चालक आपणची हा कधी लाखे. आणि तो कसा जीवाला याच्यातून काढतो, तर त्यांनी निर्माण केलेला आहे. म्हणून तुका म्हणे दिली चेतवणी कंठवाशी परमपूज्य तीर्थ स्वरूप पिताश्री सीताराम आप्पा बापूरावजी शेलार, बापूरावजी शेलार आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येनं या धर्ममंडपामध्ये एकत्र जमलेलो आहोत. त्या निमित्ताने आप्पांचा जो सर्व परिवार आहे, समस्त शेलार परिवार, या परिवाराने पितृश्रद्धेने, भ्रातृश्रद्धेने
आपल्या स्वर्गीय बंधूला, स्वर्गीय पित्याला सद्गती प्राप्त व्हावी या सद्भावनेतून आज या ठिकाणी 3 प्रकारच्या दानाचं सत्कर्म या परिवाराने घडवून आणलेलं आहे. 3 प्रकारच्या दानाचं सत्कर्म म्हणजे आज या परिवाराकडून 1 नंबरचं जे दान घडलं त्या दानाचं नाव आहे पिंडदान. ब्रह्मवृंदांना बोलावून वेदोक्त मंत्रोच्चार करून जे दान केलंय सकाळी त्याचं नाव आहे पिंडदान. गेली 2 तास या धर्ममंडपात तुम्ही आम्ही आपण सर्वांनी एकत्र मिळून जे घडवलेलं आहे याचं नाव आहे ज्ञानदान. आणि याच्यानंतर उपस्थितांना सर्वांना या परिवाराकडून जे दिलं जाणार आहे त्याचं नाव आहे अन्नदान. अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान अशा 3 प्रकारचं दान वैकुंठवासी पूज्य श्री सीतारामजी आप्पा शेलार यांच्या सद्गती प्राप्तीकरता समस्त शेलार परिवाराने या दानाचं आयोजन केलेलं आहे. त्यातली कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरता माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. या परिवाराचे धुरीण असणारे आदरणीय आमचे सन्मित्र शिवाजी अण्णा शेलार, तर शिवाजी अण्णांच्या आग्रहाच्या निमंत्रणातून ही सेवा आणि आमचे अत्यंत हृदयस्थ असणारे हरिभक्तीपरायण अविनाश महाराज साळुंके यांच्या संपर्कातून, त्यांच्या माध्यमातून म्हणजे शिवाजी अण्णांनी अविनाश महाराजांशी संपर्क केला आणि अविनाश महाराजांनी फोनच्या द्वारा आमच्याशी संपर्क केला आणि ती सेवा समर्पित करण्याकरता आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमून या प्रसंगाचं औचित्य ठेवून महाराजांच्या अभंगाचा अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसा विचार करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 12 वाजून गेलेत म्हणजे वेळ संपूर्ण संकल्पित वेळ आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आप्पांचा जो पाठीमागे सर्व परिवार आहे त्यांचे चिरंजीव गणेशजी शेलार, त्याच्यानंतर त्यांच्या कन्या निर्मलाताई आणि रुपालीताई आणि त्यांचे भाऊ तुळशीरामजी, त्याच्यानंतर गोपीनाथजी आणि आदरणीय शिवाजी अण्णा शेलार हे त्यांचे 3 बंधू आणि आप्पा त्याच्यामध्ये 4ठे होते. आणि हा संपूर्ण शेलार परिवार. एक फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आज जे काही आम्ही इथे अनुभवलं, 15 मिनटं लवकर आलो, घरामध्ये बसलो आणि जो काही अनुभव आला तो अनुभव सध्याच्या परिस्थितीचा फार वेगळा होता. काय अनुभव? अविनाश महाराज आणि मी घरामध्ये खुर्चीवर जाऊन बसलो. आदरणीय अण्णा, आत्ता पण ते रडू राहिले, आदरणीय अण्णा आमच्या शिवाजी अण्णा आमच्या जवळ आले. अविनाश महाराज त्यांचा मला तसं 7-8 वर्षापूर्वी शेलारवाडीच्या मंदिरात मी कीर्तन करून गेलो, परंतु अण्णा आले, अण्णांचा परिचय अविनाश महाराज मला करून देत होते, आप्पांच्या बद्दल माहिती सांगत होते आणि शिवाजी अण्णा रडायला लागले. हे फार दुर्मिळ चित्र आहे बुवा. एका भावाकरता आजच्या काळात एका भावाकरता एक भाऊ ढसढसा रडतो, अत्यंत दुर्मिळ आहे. अत्यंत. मला तर असं वाटलं का मी कलियुगात शेलारांच्या घरात बसलेलो नसून मी त्रेतायुगातल्या रामराज्यातच जगतो का काय. हे प्रेम फक्त रामामध्ये होतं, भरतामध्ये होतं, लक्ष्मणामध्ये होतं, शत्रुघ्नामध्ये होतं. आता भावाभावांमध्ये ते प्रेम राहिलंय कुठं महाराज? भाऊबंदकीच इतकी भयानक झाली. पण याही दुर्मिळ काळामध्ये एक भाऊ एका भावाकरता, आणि तो पण समाज धुरीण, जाणकार, जाणता, समाज धुरीण, नेतृत्व करणारा, सामाजिक नेतृत्व करणारा, राजकीय नेतृत्व करणारा असा दमदार माणूस आपल्या स्वर्गीय बंधू करता जेव्हा ढसढसा अश्रू गाळतो, त्याच्यातून या बंधूंचं प्रेम व्यक्त होतं का आजही हे बंधू प्रेम म्हणजे रामायणातल्या बंधू प्रेमाप्रमाणे बंधू प्रेम आहे. केवढं बंधू प्रेम.
एक दुर्मिळ चित्र पुन्हा या घरात आहे. काय आज जिकडे तिकडे पाहावं तर सगळं विघटन पद्धतीचे कुटुंब झाले. एकत्र कुटुंब पद्धती 100% नेस्त नाबूद झाली. एकत्र कुटुंब पद्धती शक्यतो कुठं राहिलीच नाही. हा, आणि आत्ताची उदयाला येणारी जी पिढी आहे, या पिढीनी जीवन जगण्याकरता असं सर्रासपणे ठरवून टाकलंय. आता सगळ्या मुलींनी मुलांनी 100% ठरवून टाकलंय. आता काय ठरवलं? आता प्रत्येकाने कुटुंब असं ठरवलं, हम दो आणि हमारे दो. बस, याच्या पलीकडे कुटुंब नाही व्यवस्था. आता हम दो आणि हमारे दो, आणि पहिले दो जाने दो. गोइंग टू वृद्धाश्रम. एकत्र कुटुंबच राहिलं नाही. सुना सासू सासऱ्यामध्ये राहायला तयार नाही, जावा जावांमध्ये राहायला तयार नाही, भावा भाऊ भावांमध्ये राहायला तयार नाही. आणि आज आप्पा स्वर्गवासी झाले तरी सुद्धा हे 4 बंधू एकाच आईचे लेकरं असल्याप्रमाणे आजही एकत्र नांदतात. खरा धन्यवाद आहे या 4 बंधूंना, त्यांच्या 4ही धर्मपत्न्यांना खरा 1 नंबरचा धन्यवाद. का एवढे सगळे जण एका विचाराने कुटुंबाची प्रगती करत कसं नांदत असतील, हा फार सांगू. आज जेवढे पाहुणे रावळे बाहेरून आलेले, जेवढे काही माय माऊल्या असतील या धर्म मंडपामध्ये, तर ऐका, आज ज्या कुटुंबाच्या कार्यक्रमात आपण आलो, हे शेलार कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती करता आणि बंधू प्रेमा करता आपल्या सर्वांना आदर्श कुटुंब आहे. आजच्या कीर्तनातून या कार्यक्रमातून काय न्यायचं तर शेलार परिवाराच्या बंधू प्रेमाचा आदर्श घरी घेऊन जा आणि शेलार परिवाराच्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श घरी घेऊन जा. आम्हालाही आनंद वाटला काही एका सुंदर कुटुंबामध्ये सेवा करण्याकरता अविनाश महाराजांनी आपली नियुक्ती केली. त्याबद्दल आम्हाला सुद्धा या ठिकाणी खूप आनंद वाटला असतो. तर या निमित्ताने सेवा आपण संपन्न केलेली आहे. बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आदरणीय आपल्या वडगाव रासाई या गावचे भूमिपुत्र, आपल्या शिरूर तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे हृदयस्थ सन्मित्र आदरणीय अशोकरावजी बापू या ठिकाणी आहे. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण दादा पाटील या ठिकाणी आहे. बाबाजी पाटील या ठिकाणी आहे. आता बघ, सर्वांचे नावं मला माहीत नसल्यामुळं ते नावं सांगणं तसं अशक्य आहे. काका, हां, आदरणीय आमचे काका खळदकर काका या ठिकाणी आहे. काकांचे बंधुराज या ठिकाणी आहे. बरीच सगळी मंडळी आहे. त्याचबरोबर आमचे तुकाराम महाराज आहे. मांडवगणची भजनी मंडळी आहे. वडगावची भजनी मंडळी आहे का नाही. सादलगावून मनू काकांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहे. अशी सगळी मंडळी आपण या ठिकाणी आहात. सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न केली प्रभूच्या चरणी समर्पण करतो. समर्पण करण्याच्या अगोदर दोन गोष्टी कोणत्या? प्रथमतः आज या शेलार परिवाराने हे जे दान या ठिकाणी केलं, या सत्कर्मातून जेवढं पुण्य निर्माण असेल, हे सगळं पुण्य भगवंताच्या कृपेनं स्वर्गीय सीताराम आप्पा शेलार यांच्या आत्मस्वरूपाला हे पुण्य प्राप्त हो. आणि या सगळ्या पुण्यप्राप्तीनं पांडुरंगाच्या स्वरूपात त्यांना दीर्घकाळ वास्तव्य मिळो. भगवान त्यांना आपल्या चरणाजवळ घेवो आणि अनंत काळ तिथं वास्तव्याला जागा देवो. अशा प्रकारची शब्दसुमनांची आदरांजली उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं वैकुंठवासी आप्पांकरता पांडुरंगाच्या चरणी चिंतन करतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 2 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडके उपमुख्यमंत्री, सगळ्या महाराष्ट्रवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेला नेता, वैकुंठवासी आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन परवाच्या दिवशी सकाळी बारामती एअरपोर्टच्या ठिकाणी झालेलं आहे. सगळा महाराष्ट्र दुःखाच्या खाईमध्ये पडलेला आहे, शोकसागरामध्ये डुबलेला आहे. अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही. आजही तळागाळातले माणसं ढळढसा रडतात, अश्रू गाळतात. हे घडलंच कसं? हे अनपेक्षित
घडलंच कसं. अजिबात मन ती घटना मानायला तयार नाही, पण घडलेली घटना ही मात्र सत्य आहे की दादांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतलेला आहे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र प्रदेशाच्या राजकीय वातावरणामध्ये फार मोठी हानी निर्माण झालेली आहे, फार मोठी हानी. आता आमच्यापेक्षा दादा तुम्हाला जास्त माहिती होते. दादा हे शब्दाला फार पक्के होते. त्यांनी कोणालाही शब्द देऊ द्या, पण उभ्या आयुष्यात त्यांनी जो शब्द दिला तो 101% पाळला म्हणजे पाळलाच.